Today we learn about the problem of marketing and measures to reduce the problem of marketing. So we start with first problem of marketing. The tools and techniques of marketing help in winning and diversifying the market by the creating awareness, providing the information, generating conviction, and the impelling to the action. All types of business enterprise face the marketing problem, but these problems are more so in the case of small scale unit because of the lack of knowledge, adequate fund, and lack of experience. Some of the marketing problems commonly faced by the small scale enterprise is in India are as follows. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम जे असतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेत. म्हणजेच मार्केटिंग करताना आपल्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी कोणकोणते प्रकारचे प्रॉब्लेम येतात किंवा एखाद्या फर्मसाठी कोणकोणते प्रॉब्लेम येतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की मार्केटिंगचे जे काही वेगवेगळे टूल्स आणि टेक्निक्स आहेत त्याच्या माध्यमातून इंडस्ट्रीज असतील किंवा फर्म्स असतील हे आपल्याला मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचं आपलं अवेअरनेस क्रिएट करताना त्याचबरोबर जी काय आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असेल ती प्रोव्हाइड करताना दिसून येतात. त्याचबरोबर जे काय कन्व्हिक्शन असेल ते जनरेट करताना त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या ॲक्शन आपल्या ठिकाणी इम्प्लिमेंट करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून मार्केट डायव्हर्सिफिकेशन असेल किंवा मार्केटमध्ये आपल्याला जे काही वेगळेपणा आणायचे असेल किंवा आपल्याला ठिकाणी मार्केट वैविध्यपूर्ण बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मदत करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटिंग टूल्स अँड टेक्निक्सचा यूज करून आपल्याला मार्केट डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल, आपल्या मार्केटमधले आपला शेअर कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. अशा प्रकारचे जे काही वेगळे प्रॉब्लेम आहे ते प्रत्येक बिझनेस एंटरप्राइजला आपल्याला फेस करावे लागतात. म्हणजे ज्यावेळेला प्रत्येक एंटरप्राइज ही ठिकाणी आपल्याला मार्केटिंग करत असते त्यावेळेला प्रत्येक बिझनेस एंटरप्राइजला ठिकाणी वेगळ्या प्रकारचे मार्केटिंग प्रॉब्लेम आहेत ते फेस करावे लागतात. परंतु आपण जास्त विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की स्मॉल स्केल युनिट आहेत त्यांना अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम आहेत ते जास्तीत जास्त आपल्याला सॉल्व करावे लागतात. जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात कारण त्यांच्याकडे त्या प्रमाणात नॉलेज नसतं, नॉलेजची कमतरता असते. त्याचबरोबर त्यांच्याकडे जो काही फंडची रिक्वायरमेंट असते ती ॲडिक्वेट फंड रिक्वायरमेंट नसते. त्याचबरोबर एक्सपिरियन्स असेल मार्केटचा तो देखील आपल्याला त्यांच्याकडे कमी असलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांना मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हे ठिकाणी आपल्याला फेस करताना दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे कोणकोणते प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला स्मॉल स्केल एंटरप्राइजला इंडियामध्ये फेस करावे लागतात ते आपल्याला पुढे दिलेले आहेत ते पण आता पाहणार आहोत. So the first is competition from large scale sector. Because of the scarcity of resources, small enterprise usually use the inferior technology. As a result, their products are not standardized. The obsolete technology used by them translated into the inferior quality of product. ज्याच्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच कॉम्पिटिशन फ्रॉम लार्ज स्केल सेक्टर. म्हणजे जे काही लार्ज स्केल सेक्टर असेल त्याकडून जी काही होणारी जी काही कॉम्पिटिशन आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल सेक्टरला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येताना दिसून येतात. मग ते प्रॉब्लेम कोणकोणते आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आपल्याला प्रोडक्शनसाठी लागणार आहेत त्यांची स्केअरसिटी म्हणजेच त्यांची कमतरता किंवा ते आपल्याला स्मॉल स्केल सेक्टर इझिली अवेलेबल झालेले दिसून येत नाहीत. मग अशा प्रकारचे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल एंटरप्राइजकडून त्या ठिकाणी आपल्याला इन्फेरियर टेक्नॉलॉजी आहे ती यूज केलेली दिसून येते किंवा निकृष्ट दर्जाचे जे काही रिसोर्सेस आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला यूज केलेली दिसून येते. त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो तर त्यांच्याकडून जे काही प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात म्हणजे स्मॉल स्केल एंटरप्राइजकडून जे काही प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात ते स्टँडर्डाइज प्रोडक्ट आपल्याला असलेले दिसून येत नाही कारण ते इन्फेरियर म्हणजेच त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची टेक्नॉलॉजी असेल किंवा रिसोर्सेस असेल ते यूज करत असतात. त्यामुळे त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून जी काही टेक्नॉलॉजी यूज केली जाते त्यांच्या माध्यमातून जे काही प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात ते आपल्याला निकृष्ट दर्जाचे प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येते. त्यामुळे त्यांना आपलं प्रोडक्ट सेल करण्यामध्ये देखील त्याचबरोबर लार्ज स्केल सेक्टरबरोबर कॉम्पिटिशन करण्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होताना दिसून येतात. Next is lack of marketing knowledge. Most of the small scale entrepreneurs are not highly educated or professionally qualified to have a knowledge of marketing concept and strategy. Their lack of expertise further inhibit their understandings of the prevailing trend in the market. म्हणजे नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच लॅक ऑफ मार्केटिंग नॉलेज. म्हणजेच आपण त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ते जास्तीत जास्त एज्युकेटेड असलेले आपल्याला दिसून येत नाहीत. म्हणजेच हायली एज्युकेटेड एंटरप्रेन्युअर त्या ठिकाणी नसतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे मार्केटिंग नॉलेज किंवा मार्केटिंग कॉन्सेप्ट असेल किंवा स्ट्रॅटेजी असेल यांच्याविषयीचे जे काही प्रोफेशनल आपल्याला क्वालिफिकेशन हवं असतं ते क्वालिफिकेशन त्यांच्याकडे असलेलं दिसून येत नाही किंवा त्याच्याविषयीचं जे काही नॉलेज असतं ते आपल्याला ठिकाणी कमी असलेलं दिसून येतं. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम असतात मार्केटिंगमध्ये ते आपल्याला फेस करताना दिसून येतात. मग त्यामध्ये आपलं मार्केटमधला प्रिव्हेलिंग ट्रेंड काय आहे तो अंडरस्टँड करण्यामध्ये त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची मार्केटिंग ट्रेंड आता कशा पद्धतीने चालला आहे किंवा फ्युचरमध्ये आपल्याला मार्केटिंग ट्रेंड कशा पद्धतीने असेल किंवा आपल्याला मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयीचे जे काही अंडरस्टँडिंग आहे ते करण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी जे काही स्मॉल स्केल एंटरप्राइज असेल ते वेल एज्युकेटेड नसल्यामुळे त्याचबरोबर त्यांच्याकडे प्रोफेशनल नॉलेज नसल्यामुळे किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन नसल्यामुळे त्यांना ठिकाणी मार्केटिंग कॉन्सेप्ट किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीविषयीची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे किंवा त्याच्याविषयीचं नॉलेज त्यांच्याकडे नसतं. त्यामुळे आपल्याला मार्केट ट्रेंड कशा पद्धतीने चालला आहे किंवा आपल्याला मार्केटिंग ट्रेंडनुसार त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांना योग्यरित्या अंडरस्टँड करू शकत नाही. त्यामुळे त्यांना
त्यांना ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे फेस करताना दिसून येतात. It is lack of sales promotion. Small unit lack the resources and knowledge of the effective sales promotion. Large scale unit mostly have a well-known branded names. They also have a huge amount of resources to spend on advertising and other sales promotion tool. Small scale unit on other hand have to pay a heavy commissions to dealers for their sales efforts which reduce the profit margin. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच लॅक ऑफ सेल्स प्रमोशन. म्हणजे ज्या ठिकाणी सांगितलं आहे की स्मॉल स्केल युनिटकडे त्या ठिकाणी आपल्याला सेल्स प्रमोशनसाठी लागणारं जे काही नॉलेज असेल ते किंवा रिसोर्सेस असतील ते आपल्याला कुठेतरी कमी असलेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी कुठेतरी जे काही स्मॉल स्केल युनिट आहेत ते आपल्याला कमी पडताना दिसून येतात. आणि लार्ज स्केल युनिटचा आपण विचार केला तर आपल्याला ते मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे वेल नोन ब्रँड नेम त्यांच्याकडे असलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून जे काही लार्ज स्केल युनिट आहे ते आपलं सेल्स प्रमोशन हे योग्यरित्या करताना दिसून येतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस देखील आपल्याकडे अवेलेबल असलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे वेगवेगळ्या रिसोर्सेसमध्ये स्पेंड करण्यासाठी किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असेल किंवा सेल्स प्रमोशन टूलमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला लार्ज स्केल सेक्टरकडे मोठ्या प्रमाणात अमाऊंट देखील अवेलेबल असलेले दिसून येते किंवा वेगवेगळे रिसोर्सेस देखील त्यांच्याकडे असलेले दिसून येतात. परंतु आपण स्मॉल स्केल युनिटचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पेंड करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सेल्स प्रमोशन टूल्स असतील त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्या प्रमाणात फंड हा अवेलेबल नसतो. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे काही रिसोर्सेस असतील किंवा नॉलेज असेल ते देखील त्यांच्याकडे त्या प्रमाणात अवेलेबल असलेलं दिसून येत नाही. त्याचबरोबर स्मॉल स्केल युनिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचे सेल्स एफर्टसाठी त्या ठिकाणी डीलर्स असतील त्यांना मोठ्या प्रमाणात हेवी कमिशन हे ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे स्मॉल स्केल युनिटकडून त्या ठिकाणी त्यांच्या डीलरसाठी सेल्स एफर्टसाठी मोठ्या प्रमाणात कमिशन हे त्या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे त्यांचं जे काही प्रॉफिट मार्जिन आहे स्मॉल स्केल युनिटचं ते देखील आपल्याला रिड्यूस झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सेल्स प्रमोशनचं कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंगमध्ये स्मॉल स्केल युनिटच्या येताना दिसून येतात. नेक्स्ट इज वीक बार्गेनिंग पॉवर. At the time of purchase of input, large-scale entrepreneur managed to get huge discounts and credit. Such a facility is not अवेलेबल टू स्मॉल युनिट. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच वीक बार्गेनिंग पॉवर. म्हणजेच आपण त्या ठिकाणी लार्ज स्केलपेक्षा स्मॉल स्केल युनिटचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी लार्ज स्केल युनिटपेक्षा स्मॉल स्केल युनिटची त्या ठिकाणी आपल्याला बार्गेनिंग पॉवर ही त्या ठिकाणी कुठेतरी कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण इनपुट परचेस करत असताना विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की लार्ज स्केल युनिटकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिस्काउंट हे मॅनेज केले जातात. त्याचबरोबर क्रेडिट जे आहे क्रेडिट देखील त्या ठिकाणी आपल्याला मॅनेज केलेले दिसून येतात. परंतु स्मॉल स्केल युनिटचा विचार केला तर अशा प्रकारचे जे काही फॅसिलिटीज असतील ते आपल्याला ठिकाणी अवेलेबल असलेल्या दिसून येत नाही किंवा वीक बार्गेनिंग पॉवरमुळे अशा प्रकारच्या फॅसिलिटीज ज्या आहेत म्हणजे डिस्काउंट असेल त्याचबरोबर क्रेडिट असतील यासारखे जे काही फॅसिलिटीज आहेत ते आपल्याला स्मॉल स्केल युनिट हे घेताना दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हे ठिकाणी आपल्याला इनपुट मिळवताना म्हणजेच आपल्याला रॉ मटेरियल असेल किंवा इतर जे काही रिसोर्सेस लागतात ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज प्रोडक्ट क्वालिटी. It is costly and difficult to small unit to have a quality testing and evaluating the equipment. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तर म्हणजेच प्रोडक्ट क्वालिटी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट क्वालिटी चेक करायचं असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इक्विपमेंट असेल त्यांचं इव्हॅल्युएटिंग करायचं असेल तर आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसून येते. परंतु अशा प्रकारचे जे काही कॉस्ट असेल ते ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल युनिटसाठी जमा करणं खूप डिफिकल्ट असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही आपलं क्वालिटी टेस्टिंग असेल प्रोडक्टचं क्वालिटी टेस्टिंग असेल त्याचबरोबर आपल्या इक्विपमेंटचं इव्हॅल्युएटिंग असेल करण्यासाठी जे काही प्रोसेस असते ती करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात डिफिकल्टीज हे ठिकाणी स्मॉल स्केल युनिटसाठी आलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर ती कॉस्टली देखील आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारची जे काही प्रोडक्ट क्वालिटी चेकिंग आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रॉब्लेम हे निर्माण झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज क्रेडिट सेल. द स्मॉल स्केल एंटरप्राइज इज इनव्हेरिएबल कॉल्ड अपॉन द सेल्स ऑन क्रेडिट. However, when it comes to purchasing the input, they have a denied liberal credit facility. As a result, they have to borrow expensive working capital than the actual needed. This increase the general cost of product and price, making it non-competitive. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच क्रेडिट सेल. म्हणजेच त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइज आहे ते आपल्याला क्रेडिट सेल करताना दिसत नाहीत. कारण त्यांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला ते इनपुट परचेसिंग करायला जातात त्यावेळेला त्यांना क्रेडिट फॅसिलिटीज ही दिली जात नाही. त्याचबरोबर त्यांना जे काही ॲक्च्युअल वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट असते त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह रेट नाही त्या ठिकाणी आपल्याला वर्किंग कॅपिटल हे त्यांनी हायर केलेलं किंवा बॉरो केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्याचा फरक इफेक्ट किंवा त्याचा इफेक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट असेल किंवा प्रोडक्टच्या प्राईजवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी
एक्सपेन्सिव्ह वर्किंग कॅपिटल घेतल्यामुळे, त्याचबरोबर इनपुट पर्चेसिंगच्या वेळी क्रेडिट फॅसिलिटी किंवा डिस्काउंट न दिल्यामुळे त्यांच्या प्रोडक्शनवरती किंवा प्रोडक्शन कॉस्ट किंवा प्रायझिंगवरती त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. त्यामुळे त्यांचा इनडायरेक्टली इफेक्ट हा त्यांच्या कॉम्पिटिटिव्हवरती झालेला दिसून येतो. म्हणजे ते नॉन कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात किंवा नॉन कॉम्पिटिटिव्ह फर्म ह्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. त्यामुळेच त्या ठिकाणी क्रेडिट सेल्स हे त्या ठिकाणी आपण करू शकत नाही स्मॉल स्केल एंटरप्राइज. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या ठिकाणी फेस करावे लागतात. नेक्स्ट इज अदर प्रॉब्लेम्स. इन दॅट द फर्स्ट इज लॅक ऑफ ब्रँड नेम. म्हणजेच त्या ठिकाणी इतरही काही प्रॉब्लेम दिले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला सांगितलं की लॅक ऑफ ब्रँड नेम. म्हणजेच त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजचा विचार केला तर त्यांच्याकडे ब्रँड नेम नसतं. त्याचबरोबर नेक्स्ट इज स्टँडर्डायझेशन्स अँड क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्ट स्टँडर्डाईज नसतं. त्याचबरोबर प्रोडक्टची क्वालिटी देखील त्या ठिकाणी योग्य नसते किंवा इम्प्रूव्हमेंट नसते त्यामध्ये. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला फेस करावे लागतात. नेक्स्ट इज रॉ मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी योग्यरित्या नसते किंवा त्या ठिकाणी आपल्याला इन्फेरियर रॉ मटेरियल म्हणजे निकृष्ट दर्जाचं रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर रिसर्च अँड मार्केटिंग इन्व्हेस्टिगेशन. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रिसर्च लागले गरजेचे असतात किंवा मार्केटिंग इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करावे लागतात. परंतु अशा प्रकारचे जे काही रिसर्च असतील किंवा मार्केटिंग इन्व्हेस्टिगेशन्स असतील हे त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजकडून केले जात नाही. त्यामुळे आपल्याला प्रोडक्टचं मार्केटिंग करताना किंवा मार्केट ट्रेंड कशा पद्धती आहेत हे आयडेंटिफाय करताना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. इज आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉपर मार्केट अँड कस्टमर्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपले प्रोडक्टसाठी लागणारे जे काही प्रॉपर मार्केट आहे किंवा कन्झ्युमर्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात स्मॉल स्केल एंटरप्राइजला प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ गुड्स इन फॉरेन मार्केट. म्हणजेच आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते फॉरेन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. कारण आपले प्रोडक्टची क्वालिटी त्याप्रमाणे नसते. त्याचबरोबर आपले प्रोडक्ट स्टँडर्डाईज नसतात. त्याचबरोबर ब्रँड नेम नसतं. त्यामुळे आपल्याला फॉरेन मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करण्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह प्रायझिंग पॉलिसी. म्हणजेच आपली प्रायझिंग पॉलिसी असते ही डिफेक्टिव्ह असलेली दिसून येते. कारण योग्य नॉलेज नसल्यामुळे, त्याचबरोबर मार्केट नॉलेज असेल किंवा प्रायझिंग नॉलेज असेल किंवा इतर जे काही मॅनेजमेंट नॉलेज असेल ते आपल्याकडे फिनान्शियल मॅनेजमेंट नॉलेज असेल हे नॉलेजची कमतरता कुठेतरी असल्यामुळे आपल्या ठिकाणी डिफेक्टिव्ह प्रायझिंग पॉलिसी ही ॲडॉप्ट केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज पुअर सेल्स रिलेशनशिप. म्हणजेच त्या ठिकाणी आपलं सेल्स रिलेशनशिप असेल म्हणजेच आपले रिटेलर असेल, डीलर्स असतील यांच्याबरोबर योग्यरित्या रिलेशनशिप मेंटेन आपल्याला केलेली दिसून येत नाही. त्याचबरोबर लॅक ऑफ मार्केटिंग टेक्निक्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग टेक्निक्स असतील त्यांचं योग्यरित्या नॉलेज नसणं किंवा त्यांचा आपण योग्यरित्या वापर न करणं, त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे योग्य नसणं, अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला ठिकाणी फेस करावे लागतात. म्हणजेच थोडक्यात आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की लार्ज स्केल इंडस्ट्रीपेक्षा स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी किंवा स्मॉल स्केल युनिटसाठी ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचं मार्केटिंग करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी आपल्याला फेस करावे लागतात. मग या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की आपण हे जे काही प्रॉब्लेम आहेत, मार्केटिंग प्रॉब्लेम आहेत ते आपण कशा पद्धतीने रिड्यूस करू शकतो, त्यावरती कोणकोणते आपल्याला सोल्युशन दिलेले आहेत ते आपण आता पुढे पाहणार, ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे प्रॉब्लेम आहेत ते आपण रिड्यूस करू शकतो. ते कोणकोणते सोल्युशन आहेत किंवा कोणकोणते मेजर्स आहेत ते आपण आता पाहणार आहोत. So the first is cooperative buying. Bulk purchase is the key to cheaper price. Group buying can be secure more favorable terms and a price because it enables the small unit to meet the chain store competition. Small industries may form a cooperative association in order to conduct a joint purchase on the larger scale and the reap benefit of the bulk purchase. This trend is noticeable in the grocery trade. म्हणजे ज्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला मेजर दिले ते म्हणजेच कोऑपरेटिव्ह बाईंग्स. म्हणजेच यामध्ये आपल्याला सांगितलं की बल्क परचेस जर आपण केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही चीपर असलेली दिसून येते. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं प्रोडक्ट हे बल्कमध्ये परचेस करतो त्यावेळेला त्या प्रोडक्टची प्राईस ही आपल्याला कमी पे करावी लागते. त्याचबरोबर अशा प्रकारे आपण जर त्या ठिकाणी आपण ग्रुप बाईंग केलं तर आपल्या ठिकाणी बल्क परचेसच्या माध्यमातून जे काही बेनिफिट आपल्याला होतात ते आपण यूज करू शकतो. म्हणजेच ग्रुप बाईंगच्या ग्रुप बाईंग ही त्या ठिकाणी आपल्याला एक फेवरेबल टर्म त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल युनिटसाठी असलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्याला चीपर रेटमध्ये किंवा चीपर प्राईसमध्ये आपण गुड्स किंवा जे काही रॉ मटेरियल आहे ते परचेस करू शकतो व जे काही चेन स्टोअर कॉम्पिटिशन आहे त्याच्याबरोबर आपण कम्पीट करू शकतो किंवा मीट करू शकतो. त्याचबरोबर स्मॉल रिटेलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कोऑपरेटिव्ह असोसिएशन त्या ठिकाणी करून त्याच्या माध्यमातून जर त्यांनी आपण जॉईंट परचेस केलं तर आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेनिफिट हे होऊ शकतात. म्हणजे बल्क परचेसचे जे काही बेनिफिट्स असतील ते आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे स्मॉल रिटेलर्स असतील त्या ठिकाणी एक कोऑपरेटिव्ह असोसिएशन तयार करून त्या कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या माध्यमातून जर त्यांनी जॉईंट परचेस केलं म्हणजेच बल्क परचेस केलं तर त्याच्या माध्यमातून जे काही बल्क परचेसचे बेनिफिट आहेत ते आपल्या ठिकाणी स्मॉल सेक्टरसाठी होऊ शकतात. मग अशा प्रकारचा ट्रेड हा आपल्याला कुठे प्रमाण दिसून येतो, म्हणजे हा ट्रेंड कुठे दिसून येतो तर ग्रोसरी ट्रेड ज्या वेळेला होतो त्यावेळेला अशा पद्धतीचा आपल्याला
ग्रुप बाईंग किंवा बल्क परचेस आपल्याला अशा पद्धतीने झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण कोऑपरेटिव्ह बाईंगच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या माध्यमातून जर बाईंग केलं तर आपल्या ठिकाणी जे काही पर्चेसिंग प्राईज आहे किंवा आपण जे काही बल्क परचेसचे बेनिफिट आहे ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. Next is modern business principle. Small retailers may undertake the modernizations of the business practice and operations to secure the maximum economy and efficiency in trade. नेक्स्ट आपल्याला मेजर दिले तर म्हणजेच मॉडर्न बिझनेस प्रिन्सिपल. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी स्मॉल रिटेलर असतील किंवा स्मॉल स्केल युनिट असतील त्यांनी जर त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये मॉडर्नायझेशन केलं व त्याच्या माध्यमातून जे काही बिझनेस प्रॅक्टिस असतील मॉडर्नायझेशन बिझनेस प्रॅक्टिस ह्या रन केल्या तर त्याच्या माध्यमातून जे काही इकॉनॉमिक बेनिफिट असतील किंवा इकॉनॉमी सिक्युअर करण्याचं काम असेल किंवा मॅक्झिमाइज इकॉनॉमी सिक्युअर करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला मॉडर्नायझेशनच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रेडमध्ये जी काही इफिशियन्सी आहे ते आणण्याचं काम देखील त्या ठिकाणी आपण मॉडर्न बिझनेस प्रिन्सिपलच्या माध्यमातून आणू शकतो. म्हणजेच थोडक्यात स्मॉल रिटेलरच्या माध्यमातून किंवा स्मॉल इंडस्ट्रीच्या माध्यमातून स्मॉल स्केल युनिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये मॉडर्नायझेशन केलं तर मॉडर्नायझेशन प्रिन्सिपल जर आपण यूज केली तर त्याच्या माध्यमातून आपण इकॉनॉमिकली सिक्युअर होऊ शकतो. त्याचबरोबर आपला ट्रेड आहे त्याच्यामध्ये देखील आपण इफिशियन्सी आणू शकतो. नेक्स्ट इज कॅश अँड कॅरी वेअरहाऊसिंग. Some wholesalers sell at the lower price and offer free delivery services. Small retailer can therefore buy at a somewhat lower price. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच कॅश अँड कॅरी वेअरहाऊसिंग. म्हणजेच त्या ठिकाणी काय केलं जातं तर होलसेलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला लो प्राईसमध्ये सेल केलेले आपल्याला दिसून येतात व काही वेळेला ठिकाणी फ्री डिलिव्हरी सर्व्हिस देखील आपल्याला रिटेलरला प्रोव्हाइड केलेली दिसून येते. त्यामुळे जे काही स्मॉल रिटेलर असतील हे त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात लोअर प्राईसमध्ये आपल्याला प्रोडक्ट हे बाय करताना दिसून येतात. मग त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने बेनिफिट हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे त्या ठिकाणी होलसेलरच्या माध्यमातून जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्याला लोअर प्राईसमध्ये सेल केले जातात व काही वेळेला फ्री डिलिव्हरी सर्व्हिस देखील प्रोव्हाइड केली जाते. अशा पद्धतीने जे काही स्मॉल रिटेलर असतील त्यांना ठिकाणी प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला लोअर प्राईसमध्ये ठिकाणी बाय केलेले आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचे बेनिफिट आपल्या ठिकाणी झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज होलसेलर स्पेशलाइज सर्व्हिसेस. Small shopkeeper can take a full advantages of the specialized service of the wholesaler. म्हणजे नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच होलसेलर स्पेशलाइज सर्व्हिसेस. म्हणजे ज्या ठिकाणी सांगितले की होलसेलरच्या माध्यमातून जे काही स्पेशल सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात म्हणजेच स्मॉल शॉपकीपरला जे काही स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व सर्व्हिसचा बेनिफिट हा ठिकाणी स्मॉल शॉपकीपरने करून घेतला पाहिजे व त्याच्या माध्यमातून आपला बेनिफिट कशा पद्धतीने होईल याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी होलसेलरच्या माध्यमातून ज्या काही स्पेशलाइज सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेसचा आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट कशा पद्धतीने करून घेता येईल याच्याकडे प्रत्येक स्मॉल रिटेलरने त्या ठिकाणी फोकस केला पाहिजे. Next is market information. Market information is available with the MSME Development Institute and the DICs of respective state and area. Market survey report on the various items and the industrial potential survey of the particular area provide the information about the market potentials of items. An entrepreneur can estimate the local demand with the state or the country, export market and the future prospects of the product or services. Visit to wholesale and retail market, bulk consumer, etc. Provide accurate information on the market potential. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला मेजर दिलं आहे तर म्हणजेच मार्केट इन्फॉर्मेशन. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक स्मॉल स्केल युनिटने त्या ठिकाणी आपल्याला मार्केट इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं गरजेचं असतं. मग अशा प्रकारचे जे काही मार्केट इन्फॉर्मेशन असते ती आपल्या ठिकाणी MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून असेल किंवा DISच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक एरियाचं किंवा स्टेटचं जे काही DIS असेल त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मार्केट इन्फॉर्मेशन ही अवेलेबल असलेली दिसून येते. त्याचबरोबर मार्केट सर्व्हे रिपोर्ट असतील त्याचबरोबर प्रत्येक वेगवेगळ्या आयटमचं किंवा इंडस्ट्रियल पोटेन्शियल सर्व्हेच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पर्टिक्युलर एरियाची त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केलेली दिसून येते. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या आयटमला पोटेन्शियल आहे किंवा कोणत्या प्रकारचे आयटम हे त्या मार्केटमध्ये ग्रोथ होत आहेत याच्याविषयीची इन्फॉर्मेशन हे ठिकाणी आपल्या मार्केट सर्व्हे रिपोर्टच्या माध्यमातून असेल किंवा इंडस्ट्री पोटेन्शियल सर्व्हेच्या माध्यमातून असेल हे ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केले जाते. त्याचबरोबर एंटरप्रेन्युअरने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही होलसेलर असतील त्याचबरोबर रिटेल मार्केट असेल त्याचबरोबर बल्क कन्झ्युमर असतील यांना व्हिजिट देऊन त्या लोकल डिमांड कशा पद्धतीने असेल हे एस्टिमेट केलं पाहिजे. त्याचबरोबर स्टेटची असेल कंट्रीची असेल ही डिमांड किती प्रमाणात असेल त्याचबरोबर एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपल्याला डिमांड किती असेल त्याचबरोबर फ्युचर प्रॉस्पेक्ट आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिससाठी फ्युचर डिमांड किती असेल हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारचे जे काही योग्यरित्या इन्फॉर्मेशन आहे ते आपण कलेक्ट करणं गरजेचं असतं व त्याच्या माध्यमातून आपण प्रोडक्टचं मार्केटिंग करणं किंवा त्याचं प्रोडक्शन करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपण मार्केट इन्फॉर्मेशन जे आहे ते प्रत्येक स्मॉल स्केल युनिटने कलेक्ट करणं गरजेचं असतं व त्याच्यानुसार आपल्या प्रोडक्टचे मार्केटिंग करणं हे गरजेचं असतं. नेक्स्ट इज मार्केटिंग सपोर्ट प्रोग्राम. NSIC has been acting a facilitator to promote the SSI to bear the onslaught
onslaught of such an open economy. NSIC has over the period devised a number of innovative programs for the support of SSIs in field of marketing both in and outside the country. नेक्स्ट मेजर दिला आहे तो म्हणजेच मार्केटिंग सपोर्ट प्रोग्राम. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जे काही आपल्याला मार्केटिंग सपोर्ट प्रोग्राम प्रोव्हाइड केले जातात त्याचा बेनिफिट या ठिकाणी स्मॉल स्केल युनिटने करून घेतला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी NSICच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम असतील किंवा फॅसिलिटीज असतील त्या ठिकाणी आपल्याला SSIच्या प्रमोशनसाठी यूज केलेल्या दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला ओपन इकॉनॉमीचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्या कंपनीवर कशा पद्धतीने होणार नाही किंवा स्मॉल स्केल युनिटवरती कशा पद्धतीने होणार नाही तो फेस करण्यासाठी जी काही त्या ठिकाणी फॅसिलिटीज लागतात त्या प्रोव्हाइड करण्याचं काम NSICच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. बरोबर NSIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम देखील त्या ठिकाणी आपल्याला SSI युनिटच्या सपोर्टसाठी आपल्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. मग त्यामध्ये मार्केटिंगसाठी असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी आउटसाईड कंट्रीमध्ये असेल किंवा इनसाईड कंट्री असेल म्हणजेच त्या ठिकाणी कंट्रीमध्ये असेल किंवा कंट्रीच्या बाहेरमध्ये दोन्ही मार्केटमध्ये आपल्या ठिकाणी आपलं मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे सपोर्ट त्या ठिकाणी आपल्याला हवे असतात SSI युनिटला त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून NSICच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. म्हणजेच थोडक्यात स्मॉल स्केल युनिट त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग सपोर्ट जे काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात त्या सपोर्ट त्या ठिकाणी त्या प्रोग्रामचा सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आपण प्रोडक्टचं मार्केटिंग हे त्या ठिकाणी प्रत्येक मार्केटमध्ये आपण केलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सपोर्ट प्रोव्हाइड केले जातात किंवा प्रोग्राम असतात त्या प्रोग्रामचा बेनिफिट हा प्रत्येक युनिटने करून घेतला पाहिजे. नेक्स्ट इज टेंडर मार्केटिंग. पार्टिसिपेशन बाय द NSIC इन द बल्क लोकल और द ग्लोबल टेंडर ऑन द बिहाफ ऑफ द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज और एंटरप्राइज. It is aimed at the assisting SSI with the ability to manufacture the quality product but with lack brand equity and the credibility or have a limited financial capabilities. Some small scale enterprise or industries should be registered with the director of the industries or the director industry center to gain the eligibility. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे टेंडर मार्केटिंग. म्हणजे त्या ठिकाणी NSI कडून काय केलं जातं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज किंवा स्मॉल स्केल एंटरप्राइजच्या बिहाफमध्ये त्या ठिकाणी जे काही ग्लोबल किंवा लोकल टेंडर असतील त्यांच्यामध्ये आपल्याला बल्कमध्ये ठिकाणी आपल्याला पार्टिसिपेशन केलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात NSIC कडून त्या ठिकाणी आपल्याला लोकल किंवा ग्लोबल टेंडर असतील त्याच्यामध्ये बल्कमध्ये आपल्याला पार्टिसिपेशन केलेलं दिसून येतं बिहाफ ऑफ द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा एंटरप्राइज व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी SSI युनिटसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी काही SSI युनिट आहेत ज्याची कॅपेबिलिटी असेल मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ॲबिलिटी असेल त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीची किंवा स्मॉल स्केल एंटरप्राइजची जर त्या ठिकाणी ब्रँड इक्विटी कमी असेल त्याचबरोबर क्रेडिबिलिटी कमी असेल किंवा फिनान्शियल कॅपेबिलिटी जर लिमिटेड असेल अशा प्रकारच्या एंटरप्राइजला त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजला ठिकाणी आपल्याला NSIC कडून त्या ठिकाणी टेंडर मार्केटिंगसाठी मदत केलेली दिसून येते. त्याचबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील किंवा एंटरप्राइज असतील हे त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज किंवा डायरेक्टर इंडस्ट्रियल सेंटरकडे आपल्याला रजिस्टर करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी NSI कडून जे काही टेंडरमध्ये पार्टिसिपेशन केलेलं असतं त्याच्यामधून मदत घेण्यासाठी इलिजिबल ठरण्यासाठी आपल्याला रजिस्टर करताना दिसून येतात. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील किंवा एंटरप्राइज असतील हे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज किंवा डायरेक्टर इंडस्ट्रियल सेंटरकडे त्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर करून जे काही NSI कडून त्या ठिकाणी ग्लोबल किंवा लोकल ट्रेडमध्ये बल्कमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते किंवा पार्टिसिपेशन केलेलं असतं त्याचा बेनिफिट आपल्याला घेताना दिसून येतात. अशा पद्धतीने टेंडर मार्केटिंगच्या माध्यमातून देखील स्मॉल स्केल युनिटला आपल्याला मदत केलेली दिसून येते. नेक्स्ट इज इंटिग्रेटेड मार्केटिंग सपोर्ट. NSIC has been operating a integrated marketing support program in which bill partnering to supplies made by the small scale unit to eligible the purchases are discounted by the NSIC up to the certain specific limit. This scheme has been introduced with the view to mitigate the problem of delayed payment by the buyers against the suppliers made by the small scale unit. नेक्स्ट मेथड दिली ती म्हणजेच इंटिग्रेटेड मार्केटिंग सपोर्ट. म्हणजेच त्या ठिकाणी NSI कडून वेगवेगळ्या प्रकारचे इंटिग्रेटेड मार्केटिंग सपोर्ट प्रोग्राम हे तयार केले जातात व त्याच्या माध्यमातून स्मॉल स्केल स्मॉल स्केल युनिटला त्या ठिकाणी आपल्याला मदत केलेली दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला एखादी स्मॉल स्केल युनिट हे ठिकाणी त्यांचं प्रोडक्ट तयार केलेलं प्रोडक्ट हे डिस्ट्रीब्युटरला सेल करत असतं किंवा सप्लाय करत असतं व सप्लायच्या माध्यमातून जे काही ठिकाणी बिल तयार होतं आणि ते जर बिल त्या ठिकाणी स्मॉल स्केल युनिटले NSI कडे दिलं आणि अशा प्रकारचे जे काही इलिजिबल पर्चेसेस असतील त्याचे जे काही बिल्स असतील ते NSIC कडून डिस्काउंट केले जातात व त्यांना जे काही एका स्पेसिफिक लिमिटपर्यंत अमाऊंट ही आपल्याला पे केलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात ज्या वेळेला एखादी स्मॉल स्केल युनिट ही ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट सप्लाय करत असते आपल्या डिस्ट्रीब्युटरला व डिस्ट्रीब्युटर आणि सप्लायर मॅन्युफॅक्चरर किंवा स्मॉल स्केल युनिट यांच्यामधलं जो काही ट्रान्झॅक्शन झालेलं असतं यांच्यामधलं जे काही बिल तयार झालेलं असतं ते बिल डिस्काउंट करण्याचं काम हे ठिकाणी NSIC कडून केलं जातं व त्यांना ॲडव्हान्स पेमेंट हे ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं एका स्पेसिफिक लिमिटपर्यंत. मग अशा प्रकारची स्कीम इंट्रोड्यूस करण्याची वेळ का आली तर त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की
ज्यावेळेला स्मॉल स्केल युनिट आणि डीलर यांच्यामध्ये ज्यावेळेला ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा काही वेळेला डीलरकडून पेमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला डिले केलेलं दिसून येतं, म्हणजेच स्मॉल स्केल युनिटला त्या ठिकाणी वेळेवर पेमेंट दिलेलं दिसून येते. मग अशा वेळेस जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं बिल असेल ते बिल त्या ठिकाणी आपल्याला NSIकडून डिस्काउंट केलं जातं व त्यांना जे काही स्मॉल स्केल युनिट असतील त्यांना त्यांच्या सप्लायवरती जो काही सप्लायची जी काही अमाऊंट असेल त्यावरची स्पेसिफिक अमाऊंट ही ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली दिसून येते. अशा पद्धतीने इंटिग्रेटेड मार्केटिंग सपोर्ट प्रोग्रामच्या माध्यमातून देखील आपल्याला स्मॉल स्केल युनिटला NSIकडून सपोर्ट केलेला दिसून येतो. अशा प्रकारचे जे काही प्रोग्राम असतील त्यांचा बेनिफिट घेऊन आपल्याला जो काही डिलेड पेमेंटचा प्रॉब्लेम आहे तो आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट इज गव्हर्नमेंट स्टोअर परचेस प्रोग्राम. This program has integrated in 1955 to 56 with the view to assist the small scale industries in obtaining the fair share to the total purchase made by the government, and its department include the public sector undertaking and the state government. The main objective of this program is the SSI unit will be in the process oriented to produce the goods in conformity with the standard lead done by the buying agencies. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला दिलं ते म्हणजेच गव्हर्नमेंट स्टोअर परचेस प्रोग्राम. म्हणजेच अशा प्रकारचे प्रोग्राम हे त्या ठिकाणी आपल्याला 1955 ते 56 या काळापासून आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजेच गव्हर्नमेंट स्टोअर परचेस प्रोग्राम हे 1955 ते 56 या काळापासून आपल्याला सुरुवात केलेली दिसून येते. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जातं तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीकडून जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार केले जातात ते परचेस करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट स्टोअरच्या माध्यमातून आपल्याला केलेले दिसून येतात. ज्याच्या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंटल परचेस असतील किंवा डिपार्टमेंट इन्क्लुडिंग पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे काही डिपार्टमेंट असतील त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट असतील यांना जे काही प्रोडक्ट लागत असतील त्या ठिकाणी स्मॉल स्केल युनिट करून या गव्हर्नमेंट स्टोअरच्या माध्यमातून आपल्याला परचेस प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला परचेस केलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी गरजेचे असतात ते परचेस करण्याचं काम हे त्या ठिकाणी स्मॉल युनिटकडून परचेस करण्याचं काम हे या स्टोअरच्या माध्यमातून आपल्याला किंवा या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. तर यामागचं मेन उद्दिष्ट काय होतं तर SSI युनिटकडून त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्ट कशा पद्धतीने प्रोड्यूस करता येईल ते कॉन्फिडंटली त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने त्यांच्याकडे प्रोडक्ट प्रोड्यूस करायला त्यांना कॉन्फिडन्स देऊ. त्याचबरोबर बाईंग एजन्सीच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी प्रोडक्ट सेल केले जातात त्यांच्यामध्ये ते योग्यरित्या कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होऊ शकतात व कॉन्फिडंटली आपलं प्रोडक्ट कशा पद्धतीने प्रोड्यूस करू शकतील याच्यासाठी त्या ठिकाणी एक महत्त्वाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. ज्याच्या माध्यमातून स्मॉल स्केल युनिट जे आहे ते कॉन्फिडंटली त्या ठिकाणी आपले प्रोडक्टचं प्रोडक्शन हे योग्यरित्या करू शकतील. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी दिले ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही मार्केटिंग प्रॉब्लेम जे आहेत ते आपण त्या ठिकाणी रिड्यूस करू शकतो. सो वी स्टार्ट द नेक्स्ट चॅप्टर ऑफ बिझनेस प्लॅनिंग अँड एंटरप्रेन्युअरल मॅनेजमेंट. द चॅप्टर नेम इज न्यू ट्रेंड इन एंटरप्रेन्युअरशिप. In this chapter, we learn about the new trend, student entrepreneur, e-entrepreneur, meaning of e-commerce, definition, features, functions, importance, advantages, limitations, and types of e-commerce. Then the starting on e-commerce business. Then e-commerce outlook 2015. This part we learn in this chapter. In today's lecture, we learn about the new trend, student entrepreneur, and e-entrepreneur. So we start the first new trend, student entrepreneur. Bill Gates, Mark Zuckerberg, Larry Page, and Sergey Brin are all billionaires who made their fortune in tech, and they start their business while they are still student. They are all live proof that you don't have to wait for until the graduation to launch your own business. And as in case of Gates and Zuckerberg, you might not have a graduation at all. If you are considering becoming a student entrepreneur, just like any other endeavor you undertake, you should have a clear plan, not something like a half-assed term paper holded together the night before it is due. Researching a step needed to successful bootstrap a business from your dorm room is key. Here is the 6 steps of basic of starting up. At first glance, it look easy, but as a many student entrepreneur will attest, it is very challenging. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस एंटरप्रेन्युअरमध्ये कशा पद्धतीने न्यू ट्रेंड आपल्याला येऊ शकतो, म्हणजे न्यू ट्रेंड आता कशा पद्धतीने चालला आहे ते आपल्याला याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये न्यू ट्रेंडमध्ये आपल्याला फर्स्ट सांगितलं आहे म्हणजेच स्टुडंट एंटरप्रेन्युअर. स्टुडंट एंटरप्रेन्युअर म्हणजेच काय तर आपलं शिक्षण चालू असताना आपण स्टुडंट कॅटेगरीमध्ये असताना किंवा शिक्षण घेत असताना ज्यावेळेला एखादी व्यक्ती त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअरशिप चालू करते किंवा एखादा आपला स्वतःचा बिझनेस स्टार्टअप चालू करते त्यावेळेला त्याला आपण स्टुडंट एंटरप्रेन्युअर असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये बिल गेट्स असतील, मार्क झकरबर्ग असतील किंवा लेरी पेज असतील, सर्गी ब्रेन असतील
यासारखे जे काही बिलियनियर्स आहे यांनी देखील त्या ठिकाणी आपल्याला स्टुडंट असतानाच म्हणजेच ते कॉलेजमध्ये असताना किंवा शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःचा बिझनेस हा ठिकाणी आपल्याला स्टार्ट केलेला दिसून येतो. यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जर एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, एखादा बिझनेस लॉन्च करायचा असेल, तर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याची वाट न बघता आपण त्या ठिकाणी स्टुडंट पोझिशनमध्ये असतानाच त्या ठिकाणी आपण बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. त्याचबरोबर गेट्स असतील किंवा झकरबर्ग असतील यांच्यासारख्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की आपल्याला बिझनेस करायचा असेल तर ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं गरजेचं नसतं ॲट ऑल, परंतु आपण स्टुडंट एजमध्ये असताना ठिकाणी बिझनेस स्टार्ट करू शकतो. आपल्याला ग्रॅज्युएशन असणं हे कंपल्सरी नाही आहे, असं त्या ठिकाणी आपल्याला गेट्स आणि झकरबर्ग यांच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर जर समजा आपण त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी स्टुडंट एंटरप्रेन्युअर समजत असू किंवा कन्सिडर करत असू, तर आपल्याकडे आपण ज्याप्रमाणे इतर गोष्टींवरती मेहनत करतो त्याच पद्धतीने आपल्याला एक आपला बिझनेस प्लॅन हा त्या ठिकाणी प्रॉपर बिझनेस प्लॅन हा तयार असला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जर आपल्याला संधी मिळाली तर आपण इमिजिएट त्या संधीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपण बिझनेस स्टार्टअप करू शकतो. म्हणजे जर एखादी संधी आपल्याकडे चालू झाली तर आपल्याकडे बिझनेस प्लॅन असेल तर त्याचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी आपला बिझनेस हा स्टार्ट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याकडे जर स्वतःला स्टुडंट एंटरप्रेन्युअर करायचं असेल तर आपल्याकडे योग्य ते प्लॅनिंग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे प्लॅनिंग तयार झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही वेगवेगळ्या स्टेप्स घ्यायच्या आहेत त्या स्टेप्स आपल्याला कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला जी काही मदत लागणार आहे ती मदत आपल्याला कशा पद्धतीने मिळेल याच्यासारखी रिसर्च जो गरजेचा असतो तो रिसर्च देखील आपल्याला करणं गरजेचं असतं, ज्याच्या माध्यमातून आपण आपला बिझनेस आहे तो योग्यरित्या आपण स्टार्टअप करू शकतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी स्टुडंट एंटरप्रेन्युअर जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला एखादा बिझनेस इस्टॅब्लिश करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे रिसर्च करावे लागतात, त्याचबरोबर आपण बिझनेस कशा पद्धतीने सक्सेसफुल करू शकतो त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, या सर्व गोष्टींचं आपल्याला रिसर्च करणं गरजेचं असतं. मग ह्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला स्टुडंट एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर आपण कशा पद्धतीने स्टेप त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी सक्सेसफुल बिझनेस करू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला वाटेल की ह्या सर्व स्टेप्स ह्या इझी आहेत, म्हणजेच आपल्याला पाहताक्षणी असं वाटेल की सर्व स्टेप ह्या इझी आहेत, परंतु काही स्टुडंट एंटरप्रेन्युअरच्या मध्ये ह्या सर्व चॅलेंजिंग स्टेप्स आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजे प्रत्येक स्टेप ही ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं चॅलेंज हे आपल्यासमोर उभं करताना दिसून येतं. म्हणजे स्टेप कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इव्हॅल्युएट युअर बिझनेस स्किल, नॉलेज अँड गोल्स. म्हणजेच त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला सांगितलं की आपल्याजवळ असणारे बिझनेस स्किल्स असतील, नॉलेज असेल, त्याचबरोबर आपले गोल्स असतील, ते इव्हॅल्युएट करून त्या ठिकाणी आपण बिझनेस स्टार्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे जर आपल्या ठिकाणी स्टुडंट एंटरप्रेन्युअर म्हणून सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आपली असलेली बिझनेस स्किल, आपल्याजवळ असणारे बिझनेस स्किल असतील, आपलं नॉलेज असेल, त्याचबरोबर आपले जे काही गोल्स आहेत ते आपल्याला ठिकाणी इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज फाइंड द बिझनेस आयडिया दॅट सूट यू बेस्ट. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे ती म्हणजेच एखादी बिझनेस आयडिया ठिकाणी आयडेंटिफाय केली पाहिजे. म्हणजे जी स्वतःचे गोल्स असतील, त्याचबरोबर स्वतःचं नॉलेज असेल, याला सूट होईल, त्याचबरोबर आपल्या स्वतःला सूट होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण बिझनेस आयडिया ही त्या ठिकाणी आपण फाइंड केली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपल्याजवळ असणारं स्किल असेल, आपल्याजवळचं नॉलेज असेल, आपले गोल्स असतील, या सर्व गोष्टींना सूट होईल अशी एक त्या ठिकाणी आपण बिझनेस आयडिया आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज रिसर्च युअर कॉम्पिटिटर. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला सांगितलं की आपण बिझनेस आयडिया आयडेंटिफाय केल्याच्या नंतर आपल्याला मार्केटमध्ये कोणकोण कॉम्पिटिटर आहेत ते आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. म्हणजे मार्केट रिसर्च करून आपल्या मार्केटमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कॉम्पिटिटर आहेत, त्याचबरोबर आपल्या बिझनेसला कशा पद्धतीने ते कम्पीट करू शकतात याविषयीची इन्फॉर्मेशन ही ठिकाणी आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज मेक अ स्टेलर बिझनेस प्लॅन. म्हणजे सगळं नेक्स्ट आपल्याला सांगितलं की आपला जो काही बिझनेस आयडिया असेल त्याच्यावरून आपल्याला ठिकाणी योग्यरित्या असं बिझनेस प्लॅन हा ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं असतं. म्हणजे आपली जी काही बिझनेस आयडिया आहे ते आपण कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करणार आहोत, आपला बिझनेस कशा पद्धतीने आपण रन करणार आहोत त्याच्याविषयीचा बिझनेस प्लॅन हा ठिकाणी आपल्याला तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज सीक आउट अ हेल्पफुल मेंटॉर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस रन करण्यासाठी योग्यरित्या असा जो कोणी हेल्पफुल मेंटॉर असेल, म्हणजेच आपल्याला बिझनेस रन करण्यासाठी गाईड करेल अशा व्यक्तीच्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या व्यक्ती ठिकाणी आपण फाइंड आउट करणं गरजेचं असतं. म्हणजेच थोडक्यात आपली जी काही बिझनेस आयडिया ती इम्प्लिमेंट आपण कशा पद्धतीने करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला जो काही गायडन्स लागणार आहे तो कोणाकडून घ्यायचा, ती व्यक्ती कोण असेल हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज रजिस्टर युअर बिझनेस, ओपन अप शॉप अँड रॉकेट. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपला जो काही बिझनेस असेल तो त्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे जे काही शॉप असतील, त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे काही बिल्डिंग असेल ते आपल्याला बिल्ड करणं गरजेचं असतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला बिझनेस रजिस्टर करून आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस हा रन करावा लागतो. म्हणजेच आपल्याला जी काही लागणारे शॉप असतील, त्याचबरोबर जे काही प्लेस असेल त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून आपल्याला त्या ठिकाणी योग्यरित्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून आपल्याला बिझनेस हा रन करायचा असतो. अशा पद्धतीने या स्टेपच्या माध्यमातून स्टुडंट एंटरप्रेन्युअर हे ठिकाणी आपला स्वतःचा बिझनेस हे स्टार्ट करताना दिसून येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज ई एंटरप्रेन्युअरशिप. इट डिस्क्राइब द एंटरप्रेन्युअरशिप इन ई बिझनेस. The E dimensions of the entrepreneurship incorporated all the key elements of entrepreneurship, including risk taking, proactively, and the innovation in building, running, and managing the e-business. The concept of e-entrepreneurship is not limited to small e-business,
but include the corporate e-entrepreneurship which is embedded in establishing e-infrastructure to do e-business in लार्ज ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिली ती म्हणजेच ई एंटरप्रेन्योरशिप. तर ई एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय, तर ई बिझनेस, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जो काही बिझनेस करत असतो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण ई एंटरप्रेन्योरशिप असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला ई बिझनेसच्या माध्यमातून जे काही एंटरप्रेन्योरशिप त्या ठिकाणी आपल्याला स्टार्ट केली जाते किंवा ई डायमेन्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखादा एंटरप्रेन्युअर हा आपला बिझनेस करत असतो. मग त्या ठिकाणी सर्व जे काही इलिमेंट असतील ते एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून इन्क्लूड केले जातात. त्यामध्ये रिस्क टेकिंग असेल, प्रोएक्टिव्हली अँड इनोव्हेशन बिल्डिंग असेल, त्याचबरोबर रनिंग बिझनेस, ई बिझनेस रनिंग असेल, मॅनेजिंग असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला ई डायमेन्शनच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअरकडून केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा यूज करून त्या ठिकाणी एखादा एंटरप्रेन्युअर त्या ठिकाणी बिझनेस रन करत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी ई एंटरप्रेन्योरशिप असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ई एंटरप्रेन्योरशिप ही फक्त त्या ठिकाणी स्मॉल ई बिझनेससाठी लिमिटेड नाही आहे, तर त्या ठिकाणी कॉर्पोरेट ई एंटरप्रेन्योरशिप देखील आपण त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकतो व त्याच्या माध्यमातून ई इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून जो काही आपल्याला लार्ज ऑर्गनायझेशन असतील त्याचा देखील आपण ई बिझनेसच्या माध्यमातून कन्व्हर्जन हे करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी ई बिझनेसच्या माध्यमातून आपण लार्ज ऑर्गनायझेशन देखील इस्टॅब्लिश करू शकतो व त्याच्या माध्यमातून आपण कॉर्पोरेट ई एंटरप्रेन्योरशिप देखील आपण त्या ठिकाणी स्टार्टअप करू शकतो. E-business operates in fast-moving, highly uncertain, unknowable, and unpredictable context, and such as entrepreneurship in e-business by the necessity exceeds the traditional concept of entrepreneurship. For example, the traditional notions of the entrepreneurship of begin or becoming an expert or finding and protecting an unique knowledge in niche market clash with the fact that the e-business knowledge is often short-lived and available to everyone anytime and anywhere. जर आपण त्या ठिकाणी ई बिझनेसचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी फास्ट मुव्हिंग असेल, त्याचबरोबर हायली अनसर्टन असेल, अननोएबल असेल किंवा अनप्रेडिक्टेबल कॉन्टेक्स्ट असेल, यासारख्या ठिकाणी आपल्या ठिकाणी ई बिझनेस हा ऑपरेट होताना दिसून येतो. त्याचबरोबर ई बिझनेस हा त्या ठिकाणी आपल्याला जी काही ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट आहे एंटरप्रेन्योरशिपची ती आपल्या ठिकाणी नेसेसिटीली एक्सीड करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपली जी काही ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट आहे एंटरप्रेन्योरशिप ती जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला ई बिझनेसच्या माध्यमातून किंवा ई एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एक्सीड केलेली दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल पाहिजे झालं तर आपल्याला लक्षात येईल की ट्रॅडिशनल बिझनेसपेक्षा किंवा ट्रॅडिशनल एंटरप्रेन्योरशिपपेक्षा आपल्या ठिकाणी ई एंटरप्रेन्योरशिप व्हायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला एक्सपर्ट असणं गरजेचं असतं. म्हणजेच आपल्याला ठिकाणी मार्केटमधले नॉलेज असेल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर युनिक मार्केटमधलं जे काही युनिक नॉलेज जे आहे ते आपल्याकडे आयडेंटिफाय करणं, त्याला प्रोटेक्टिंग करणं आपल्याला गरजेचं असतं. त्याचबरोबर निश मार्केटमधलं जे काही आपल्याला नॉलेज आहे, युनिक नॉलेज, ते देखील आपल्याला ठिकाणी योग्यरित्या असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की ई बिझनेसचं जे काही नॉलेज आहे ते आपल्याला एकदम शॉर्ट लाईव्ह असलेली दिसून येते. म्हणजे त्याची मुदत ही अगदी कमी काळासाठी असलेली दिसून येते. परंतु अशा प्रकारचं जे काही ई बिझनेसचं नॉलेज आहे ते प्रत्येकाला कोणत्याही ठिकाणी केव्हाही घेऊ शकतो. म्हणजेच जे काही ई बिझनेसचं नॉलेज आहे त्याच्याविषयीची लागणारी जी काही माहिती आहे ती कोणीही कुठेही आणि कधीही घेऊ शकतो. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ई एंटरप्रेन्योरशिप हे आपल्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स और ई कॉमर्स इज नॉट जस्ट अ जार्गन बट द ग्राउंड रियालिटी ॲट द डाऊन of the third millennium in India. E-commerce has emerged as a search engine for the success in the territory of enterprise. Indian e-entrepreneurs are storming the digital frontier with the new business venture. They are trying to capture the piece of action in cyberspace. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलं की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई कॉमर्स या ठिकाणी एक जार्गन नसून, म्हणजे त्या ठिकाणी कलंक नसून, त्या ठिकाणी आपल्याला थर्ड मिलियनियम इन इंडियामध्ये आपल्या ठिकाणी ग्राउंड रियालिटी असलेली दिसून येते. म्हणजे थर्ड मिलियनियम इन इंडियामध्ये आपल्याला ठिकाणी ई कॉमर्स हे ठिकाणी ग्राउंड रियालिटी असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की टेरिटरी ऑफ एंटरप्राईजमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ई कॉमर्स हे एक ठिकाणी आपल्याला सर्च इंजिन म्हणून यूज केलं जातं. म्हणजेच ई कॉमर्स या ठिकाणी एक सर्च इंजिन म्हणून यूज करून त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्युअर जे आहेत ते आपल्याला टेरिटरी ऑफ एंटरप्राईजमध्ये आपल्याला सक्सेस होताना दिसून येतात. त्याचबरोबर इंडियन ई एंटरप्रेन्युअर्स आहेत ते आपल्याला ई कॉमर्सचा यूज करून आपल्याला ई बिझनेसमध्ये कशा पद्धतीने न्यू व्हेंचर स्टार्टअप करता येतील किंवा न्यू बिझनेस व्हेंचर कशा पद्धतीने आपल्याला डिजिटल फ्रंटियरच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळे ई एंटरप्रेन्युअर्स हे ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पीस ऑफ ॲक्शन आहेत सायबर स्पेसमधले ते आपल्याला कशा पद्धतीने कॅप्चर करता येतील व त्याच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने बिझनेस डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात ई एंटरप्रेन्युअर हे ठिकाणी आपल्याला ई कॉमर्सचा किंवा इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा यूज करून आपल्याला कशा पद्धतीने न्यू बिझनेस स्टार्टअप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ई एंटरप्रेन्युअर जे आहे ते आपल्याला स्वतःची ई बिझनेस आयडिया ही त्या ठिकाणी ई कॉमर्सच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस आयडिया कशा पद्धतीने जनरेट करता येईल किंवा आपल्याला कशा पद्धतीने ई कॉमर्सचा यूज करून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा यूज करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिझनेस करता येईल याच्याकडे फोकस करून आपला ई बिझनेस त्या ठिकाणी स्टार्टअप करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ई एंटरप्रेन्युअरशिप हे मार्केटमध्ये तयार झालेले दिसून येतात.